समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे एक आपल्याला नवीन अपडेट आलेली आहे. बघा, उद्यापासून 1 मार्च आहे. 1 मार्च उद्या चालू होणार आहे. बघा, बांधकाम कामगारांना ज्यांची अजून अपॉइंटमेंट झालेली नाही किंवा ज्यांनी अपॉइंटमेंट बुक केलेली नाही अशांसाठी एक खुशखबर आलेली आहे. ज्यांना अजूनपर्यंत गृहोपयोगी संच मिळालेला नाही, भांडी संच मिळालेला नाही, पेटी मिळालेली नाही, बघा, ज्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे किंवा झालेली नाही बांधकाम कामगारांना एक खुशखबर आहे. तर बघा, ही योजना जी आहे मार्चमध्ये चालू होणार आहे आणि अपॉइंटमेंट झालेल्यांना गृहोपयोगी संच जो आहे तर याचं वाटप शिबिर जे आहे तर ते आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे. की मंडळातर्फे एक आपल्याला नवीन अपडेट आलेली आहे. बघा, मला खूप साऱ्या अशा कॉमेंट आलेले होते की ताई, गृहोपयोगी संच, त्याचबरोबर पेटी संच, सुरक्षा बॅग, सुरक्षा किट योजना जी आहे ही कधी चालू होणार आहे, किती तारखेपासून हे शिबिर चालू होणार आहे. त्याचबरोबर ताई, मला भांडी मिळालेली आहे, तसेच पेटी मिळाली नाही, तर त्यासाठी सेपरेट फॉर्म भरायचा का, असा बरेच प्रश्न जो आहे ताईंचा, दादांचा मला आलेला आहे, कॉमेंट्स आलेले आहेत. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला बांधकाम कामगाराची योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे एक अशी नवीन अपडेट, ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे किंवा मग अपॉइंटमेंट झालेली आहे किंवा अपॉइंटमेंट बुक केलेली आहे अशांसाठी एक खुशखबर आहे. तर ही अपॉइंटमेंट झालेली आहे तर याचं जे भांडी वाटप आहे, शिबिर जे आहे, हे मार्चमध्ये 14 मार्चला चालू होणार आहे. ही अपडेट महत्त्वाची अपडेट आहे. तर ही अपडेट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर माझे प्रत्येक व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला बघायचा आहे, जेणेकरून योग्य माहिती मिळेल. बघा, गृहोपयोगी संच, पेटी संच, त्याचबरोबर सुरक्षा किट, ह्या वस्तू इसेन्शियल किट असतील तर ह्या वस्तू अजूनपर्यंत तुमच्यापर्यंत भेटल्या नसतील किंवा पोहोचल्या नसतील तर ह्याची जी वेबसाईट जी आहे तर ती चालू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला वेबसाईटवरती सतत अपडेट राहायचं आहे. ही वेबसाईट 1 मार्चपासून सकाळी चालू होईल किंवा संध्याकाळी चालू होईल, यासाठी तुम्हाला सकाळपासून वेबसाईटवरती अपडेट राहायचं आहे. किंवा बघा, मार्च महिना हा संपूर्ण महिना, फेब्रुवारीपासून ही भांडी संच किट वाटप चालू झालेली आहे. की 36 जिल्ह्यांपैकी 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये ही वाटप सुरू होती. पण आता 1 मार्चपासून ही वाटप जी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, म्हणजे बघा 36 जिल्ह्यांमध्ये चालू राहणार. तर बांधकाम कामगारांसाठी बघा, ही एक अपडेट आहे की तुम्हाला सतत बांधकाम कामगार योजनेवरती, वेबसाईटवरती सारखं व्हिजिट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करता येणार आहे. आणि अपॉइंटमेंट बुक करत असताना तुम्हाला जे शिबिर निवडायचं आहे तर ते शिबिर तुम्हाला जवळचे निवडायचं आहे, जेणेकरून बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला भांडी संच घ्यायचा आहे किंवा पेटी संच घ्यायचा आहे त्यासाठी शिबिर जे आहे तर त्यासाठी तुम्हाला जवळचं शिबिर निवडायचं आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही निवडलं तर तुम्हाला खूप लांब पडेल, तर तुम्हाला शिबिर जे आहे तर ते तालुक्याच्या ठिकाणी निवडायचं आहे. तसेच बघा, गृहोपयोगी संचासाठी तुम्हाला जर गृहोपयोगी संच अजूनपर्यंत जर भेटला नसेल तर त्यासाठी फॉर्म सुद्धा तुम्हाला बघा, आता 14 तारखेला शिबिर चालू झालेलं आहे. याच्यामध्ये भांडी किट, सेफ्टी किट, इसेन्शियल किट हे वाटप चालू आहे. तर भांडी किटसाठी तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर ही अपडेट आहे. तर फॉर्म तुम्हाला चालू झालेले आहेत, फॉर्म सुद्धा भरायचा आहे, फॉर्म मिळून जाईल. त्यानंतर सेफ्टी किट आणि हे जे इसेन्शियल किट आहे तर ते त्यानंतर 8 दिवसांनी तुम्हाला मिळून जाईल. तर अशा या गोष्टी ज्या आहेत तर ह्या मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्रे लागतात. तर बघा, कागदपत्रामध्ये जर बघितलं तर तुम्हाला फक्त सर्वात प्रथम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागत असतं. त्यानंतर बँक पासबुक, बांधकाम कामगारांचं कार्ड जे असतं तर ते आपल्याला लागत असतं, रेशन कार्ड लागत असतं, कामगार कार्ड मिळालेलं असेल तर ते कामगार कार्ड सुद्धा लागत असतं. ताईंचा आणि दादांचा असा एक प्रश्न आलेला आहे की आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही जी योजना आहे तर ही किती दिवस चालू राहणार आहे, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती दिवस ही योजना चालू राहणार आहे. तर बघा, माझ्या म्हणण्यानुसार अशी अपडेट आहे की ही जी योजना आहे सलग 2 वर्ष चालू राहणार आहे. तर 2 वर्षामध्ये तुम्हाला जे बांधकाम कामगार आहेत तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे. प्रत्येक कामासाठी
ह्याच्यामध्ये संचामध्ये गृहोपयोगी संचामध्ये 30 भांडी संचांचा सुद्धा समावेश केलेला आहे आणि सेफ्टी किट आणि सुरक्षा बॅगमध्ये सुद्धा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी खूप साऱ्या अशा गोष्टी मिळत आहेत. त्याचबरोबर मार्चमध्ये ही जी वेबसाईट आहे तर 100% चालू राहणार आहे. ही वेबसाईट मार्चमध्ये पूर्ण मार्च महिना जे आहे एंडिंग पर्यंत चालू राहणार आहे, सुरू राहणार आहे. तसेच बघा, तुम्ही जर अजूनपर्यंत अपॉइंटमेंट बुक केलेली नाही, अपॉइंटमेंट झालेली नाही, तर ही अपॉइंटमेंट कशी घ्यायची आहे तर याच्यावरती सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्हाला कॉमेंट करायचे आहेत की ताई माझी अजून अपॉइंटमेंट झालेली नाही, अपॉइंटमेंट कशी घ्यायची आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगाराची लिंक तुम्हाला कशी ओपन करायची आहे, ही लिंक कुठून घ्यायची आहे, यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. धन्यवाद.